नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन एक लेसन चालू करतोय 12th स्टँडर्ड केमिस्ट्रीचा लेसन नंबर 8 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट। आता हा लेसन खूप मोठा लेसन आहे, ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट, पण त्यातले आपण कॉन्सेप्ट आज समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण आजच्या भागामध्ये पहिल्या 6 कॉन्सेप्ट आपण समजावून घेतोय। ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट त्याच्या फर्स्ट 6 कॉन्सेप्ट, ह्या 6 कॉन्सेप्ट समजावून घेण्याच्या अगोदर हे ट्रान्झिशन एलिमेंट अंदाजे पिरियडिक टेबलमध्ये कुठे असतात लेट अस सी। तर पिरियडिक टेबल जर आपण बघितलं, इन पिरियडिक टेबलच्या लेफ्ट हँड साईडला हियर पिरियडिक टेबल इज देअर, पिरियडिक टेबलच्या लेफ्ट हँड साईडला एस ब्लॉक एलिमेंट्स आहेत, पिरियडिक टेबलच्या राईट हँड साईडला पी ब्लॉक एलिमेंट आहेत आणि एस ब्लॉक एलिमेंट आणि पी ब्लॉक एलिमेंट त्याच्यामध्ये जे डी ब्लॉक एलिमेंट्स असतात आपण त्यांना म्हणतो ट्रान्झिशन एलिमेंट। ओके, ट्रान्झिशन एलिमेंट ही कॉन्सेप्ट आधी क्लिअर व्हायला पाहिजे की ट्रान्झिशन एलिमेंटची जागा कुठे आहे, व्हेअर इज द प्लेस ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट इन द पिरियडिक टेबल। तर पिरियडिक टेबलमध्ये the place for transition element is given in between S block element and P block element, and therefore the D block elements are called as a transition element। हे महत्त्वाचं आहे because the place of transition element, place of D block element is given in between S block element and P block element, therefore D block elements are called as ट्रान्झिशन एलिमेंट। हे सुद्धा एक्सप्लेनेशन कधी कधी विचारलं जाऊ शकतं की डी ब्लॉक एलिमेंटला ट्रान्झिशन एलिमेंट्स असं का म्हणतात, तर त्याचं एक्सप्लेनेशन ते एस अँड पी ब्लॉक एलिमेंटच्या मध्ये असतात, त्याच्यामुळे त्याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हणतो। सेकंड कॅरेक्टरिस्टिक आपण डिस्कस करायची म्हटली ट्रान्झिशन एलिमेंटची किंवा डी ब्लॉक एलिमेंटची, तर इलेक्ट्रॉन एंटर्स इनटू n-1 डी शेल। हा जो ट्रान्झिशन एलिमेंट मधला जो इलेक्ट्रॉन असतो तो एंटर कुठं करतो, तर n-1 डी सबशेल मध्ये, n-1 डी शेल मध्ये, आणि त्यालाच आपण पेनाल्टिमेट शेल असंही म्हणतो। हे 2 पॉइंट आपण इथं त्याच्या कॉन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत। लेट अस स्टार्ट। पहिली कॉन्सेप्ट आहे 3D आणि 4D लेवल, म्हणजे 3D लेवल त्याचे एलिमेंट 10 आहेत आणि 4D लेवल त्याचे सुद्धा एलिमेंट 10 आहेत। राईट ए शॉर्ट नोट ऑन एलिमेंट्स ऑफ 3D लेवल आणि एलिमेंट्स ऑफ 4D लेवल, म्हणजे 3D लेवलचे एलिमेंट्स 10, 4D लेवलचे एलिमेंट्स 10, त्याची फक्त नावं किंवा इंट्रोडक्शन लिहा, असा एक सिंपल क्वेश्चन असू शकतो। मग आपण 3D लेवलचे लेट अस अंडरस्टँड 3D लेवल SC स्कँडियम atomic number 21, टिटानियम atomic number 22, वॅनाडियम atomic number 23, क्रोमियम atomic number 24, manganese atomic number 25, आयर्न atomic number 26, कोबाल्ट atomic number 27, निकेल atomic number 28, कॉपर atomic number 29, and zinc atomic number 30. So these are the 10 elements which belongs to the 3D series. Now let us see the elements which belongs to the 4D level. Elements are yttrium atomic number 39, Zr zirconium atomic number 40, Nb niobium atomic number 41, molybdenum atomic number 42, technetium atomic number 43, here ruthenium Ru atomic number 44, rhodium atomic number 45, palladium atomic number 46, silver atomic number 47, and cadmium atomic number 48. So just we have seen which elements belong to the 3D block, otherwise 3D group, and which elements belong to the 4D group. So these are the simple introduction regarding with the 3D block element and 4D block element. This is the point number first. Sometime they are going to ask that, okay, write a short note on 3D block element and 4D block element. Okay, so this is the first concept. I hope it is clear. Concept number 2, general electronic configuration of D block element. General electronic configuration you are going to write, general electronic configuration. So as you know that, okay, 3D block element, 3D, 4D, D block element. D block elements are categorized into 3D block, 4D block, 5D block, and 6D block. Okay, D block elements, 3D block elements, 4D block elements, 5D block elements, and 6D block element. Okay, out of that 3D, general electronic configuration of 3D block element.
First we have to write argon. Okay, so argon, in front of argon 3d level, and d level contains 1 to 10 electron. Here forest level contains 2 electron. So this is the general electronic configuration of 3d level. Then general electronic configuration of 4d level. 4d we have to write, then krypton we have to write. So bracket complete, outside bracket 4d level, it contains 1 to 10 electron. 5s level it contains 0 to 2 electron. So this is the general electronic configuration of 4d level. Next, general electronic configuration of 5d level. How we are going to write 5d? Then xenon, then outside the bracket 5d level, it contains 1 to 10 electron. Then 6s level, it contains 2 electron. And last 6d level. 6d level, first we are going to write radon, into bracket Rn, radon. Outside bracket 6d level contains 1 to 10 electron, and 7s level contains 2 electron. So whatever we are observing, 3d level, this electronic configuration, 4d level, this electronic configuration, 5d level, this electronic configuration, 6d level, this electronic configuration. So this is called as general electronic configuration of d block element. So this question will be